a tiny stone of mass 20 grams tied to a practically massless, inextensible, flexible string and whirled along vertical circles. Speed of the stone is 8 meters per second when the centripetal force is exactly equal to the force due to the tension. Calculate minimum and the maximum kinetic energies of the stone during the entire cycle. Let theta equal to 0 be the angular position of the string when the stone is at the lowermost position. Determine the angular position of the string when the force due to tension is numerically equal to the weight of the stone. Use g equal to 10 meters per second square and length of the string is 1.8 meters. हॅलो फ्रेंड्स, प्रॉब्लेम आपण वाचलेला आहे आणि त्या प्रॉब्लेममध्ये एक छोटासा एक स्टोन आहे ज्याचा मास आहे 20 ग्रॅम्सचा तो स्टोन आहे, म्हणजेच 0.02 kg हे त्याचं मास आहे इन SI सिस्टम. आणि असा हा स्टोन, त्याला एक स्ट्रिंग बांधलेली आहे जिची लेंथ आहे 1.8 मीटर्स. आणि असा ही स्ट्रिंग आणि स्टोन मिळून व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहेत. स्ट्रिंग कशी आहे? मासलेस, वेटलेस स्ट्रिंग आहे, इनएक्सटेन्सिबल. सो असा हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हा स्टोन परफॉर्म करतो आहे. व्हर्टिकल सर्कलची रेडियस स्ट्रिंगच्या लेंथ इतकी, म्हणजेच 1.8 मीटर्स इतकी आहे. त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे फाइंड द कायनेटिक एनर्जी ऑर द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी अँड द मिनिमम कायनेटिक एनर्जी. आता मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ही कुठे असणार आहे? तर जिथे व्हेलॉसिटी मॅक्सिमम आहे तिथे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असणार आहे आणि जिथे व्हेलॉसिटी मिनिमम आहे तिथे मिनिमम कायनेटिक एनर्जी असणार आहे. तर व्हेलॉसिटी मॅक्सिमम ही त्याच्या लोएस्ट पॉईंटला असते, म्हणून मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ही लोएस्ट पॉईंट म्हणजे पीला असणार आहे आणि मिनिमम व्हेलॉसिटी ही त्याच्या अपरमोस्ट पॉईंटला असते, टॉपमोस्ट पॉईंटला. आणि म्हणून मिनिमम कायनेटिक एनर्जी ही पण टॉपमोस्ट पॉईंटला असणार आहे. तर आपल्याला दोन्ही कायनेटिक एनर्जीच्या मॅक्सिमम आणि मिनिमम कायनेटिक एनर्जीच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. आणि त्यांनी अजून सांगितलेलं आहे की फाइंड द अँग्युलर पोझिशन ऑफ द स्ट्रिंग व्हेन टेन्शन इज इक्वल टू वेट. म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की अँग्युलर पोझिशन म्हणजे थीटा, अँगल फाइंड करा. कोणता अँगल असा आहे की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मधला कोणता अँगल असा आहे की ज्या पॉइंटवर टेन्शन इज इक्वल टू द वेट ऑफ द स्टोन. द टेन्शन इन द स्ट्रिंग इज इक्वल टू वेट ऑफ द स्टोन. तो अशा या पॉइंटचा अँगल आपल्याला फाइंड करायला सांगितलेला आहे. नाउ we know that this motion is the vertical circular motion. So we go for the general expression for the vertical circular motion. The centripetal force, general expression for the centripetal force in the vertical circular motion. तर आता ही जी vertical circular motion आहे इथे centripetal force चं एक्सप्रेशन काय आहे? तर mv square upon r is equal to t minus mg cos of theta. हे आपण इनिशियल लेक्चर्स मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. नाव त्यांनी असं म्हटलेलं आहे की व्हेन द स्ट्रिंग इज हॉरिझॉन्टल द व्हेलॉसिटी ऑफ द स्टोन इज 8 meters per second. आता स्ट्रिंग हॉरिझॉन्टल कधी असते? नाव सी, व्हेन थीटा इज 90, म्हणजे हा 0 आहे, इथे थीटा 0 आहे, इथे थीटा 90 आहे. So when theta is 90, cos 90 is equal to 0. So mv square upon r is equal to t minus mg cos of 0 is 0. So हे पूर्ण ही टर्म 0 झाली. So mv square upon r is equal to t. जेव्हा mv square upon r equal to t आहे, म्हणजे सगळंच्या सगळं टेन्शन कोणी सगळ्याच्या सगळा सेंट्रिपिटल फोर्स कोणी सप्लाय केलेला आहे? तर टेन्शन इन द स्ट्रिंग. अशी जेव्हा कंडिशन आहे त्या कंडिशनला, म्हणजेच स्ट्रिंग जेव्हा हॉरिझॉन्टल आहे त्या कंडिशनला व्हेलॉसिटी किती आहे त्या स्टोनची? 8 meters per second ही व्हेलॉसिटी आहे. हे एवढं सप्लाय केलेलं आहे. आता आपल्याला
कायनेटिक एनर्जी फाइंड करायची आहे, मॅक्सिमम आणि मिनिमम ॲट द लोएस्ट अँड द uppermost point. So now we go for to find the maximum kinetic energy at the lowest point B. Now according to the energy equation, आपण energy equation डिस्कस करणार आहे because ही vertical circular motion आहे and here the energy is conserved. So according to the law of conservation of energy, जेव्हा इथे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आहे, जेव्हा पॉइंट मास किंवा जेव्हा तो स्टोन इथून इथे जातोय, बी पासून डी पर्यंत जातो आहे, त्यावेळेला त्याची जी कायनेटिक एनर्जी, इथे पोटेन्शियल एनर्जी 0 आहे कारण ही बेस पोझिशन आहे. सो इथे पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, पण ज्या वेळेला बी पासून डी पर्यंत जाणार आहे त्यावेळेला kinetic energy जी maximum आहे that is converted into the potential energy because of the law of conservation of energy in the vertical circular motion. So at case 1, at the lowermost point B, theta point B ला किती आहे? 0 आहे. Velocity कशी आहे point B ला? V is maximum. So kinetic energy at point B is maximum and the potential energy at point B is 0 कारण की तो बेसवर पॉइंट आहे म्हणून. सो एनर्जी इक्वेशन कसं लिहिणार की द डिफरन्स इन द कायनेटिक एनर्जी या पॉइंट, द कायनेटिक एनर्जी एट पॉइंट बी मायनस कायनेटिक एनर्जी एट पॉइंट डी इज इक्वल टू द इन्क्रीज इन द पोटेन्शियल एनर्जी एट पॉइंट डी. बी या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. इथून जेव्हा पार्टिकल और तो स्टोन डी पर्यंत पोहोचतो तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढते बिकॉज त्याची हाईट इन्क्रीज होते आहे, म्हणून पोटेन्शियल एनर्जी पण इन्क्रीज होते आहे. सो अकॉर्डिंग टू द एनर्जी इक्वेशन, द डिफरन्स इन द कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द इन्क्रीज इन द पोटेन्शियल एनर्जी. सो द डिफरन्स इन द कायनेटिक एनर्जी, that is the kinetic energy at point B minus kinetic energy at point D is equal to the increase in the potential energy. इथे potential energy 0 आहे. इथे या D या पॉइंटवर potential energy किती असणार आहे? Potential energy is mg into h. So mg आपल्याला माहिती आहे mass of the stone, g acceleration due to gravity, h म्हणजे height from the base. आता या बेस पासून याची हाईट किती आहे? तर त्याच्या रेडियस इतकी. सो mg into r. सो आपण इथे कसं लिहिलं? कायनेटिक एनर्जी, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी दॅट इज द कायनेटिक एनर्जी एट पॉइंट बी मायनस हाफ m h square, that is half m into 8. 8 is the velocity at this point D. So half m h square, this is equal to the increase in the potential energy which is equal to the mgr. Now आपल्याला मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी फाइंड करायची म्हणून आपण हे रिअरेंज करून घेतलं, इकडे शिफ्ट केलं. सो कायनेटिक एनर्जी, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज हाफ m h square plus mgr. सो मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज हाफ m ची व्हॅल्यू टाकली आता 0.02, 8 व्हेलॉसिटीची 0.02 kg, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू टाकली 8 मीटर्स पर सेकंड प्लस m मासची व्हॅल्यू टाकली परत एकदा 0.02, g ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे 10 घ्यायला सांगितलेलं आहे ते आपण इथे लिहिलं, आणि r रेडियस ऑफ द व्हर्टिकल सर्कल किती आहे तर 1.8. मग ह्या व्हॅल्यूज टाकल्या आणि आपण आन्सर फाइंड केलं. तर आन्सर इज कायनेटिक, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी याची टोटल केल्यानंतर आपल्याला किती मिळतं? 1 जूल. सो द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज 1 जूल. पण पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला व्ही मॅक्सिममची व्हॅल्यू पण पाहिजे. सो आपण त्याची व्हॅल्यू आता इथेच फाइंड आउट करूया. सो मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज हाफ ऑफ m into v maximum square. This is the formula for the maximum kinetic energy. So v maximum, आता हे आपण इकडे शिफ्ट केल्यावर v maximum is equal to under root of 2 into maximum kinetic energy upon m. m खाली घेतला. तर आता याच्यामध्ये 2 कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू टाकली 1 आणि m ची व्हॅल्यू टाकली 0.02 kg. मग याचा आन्सर जे आपल्याला मिळालेलं आहे ते 10 मीटर्स पर सेकंड मिळालेलं आहे. सो द मॅक्सिमम व्हेलॉसिटी म्हणजे या बी या पॉइंटवर त्या ऑब्जेक्टची किंवा त्या स्टोनची व्हेलॉसिटी किती आहे तर 10 मीटर्स पर सेकंड आहे, विच इज द मॅक्सिमम व्हेलॉसिटी बिकॉज इट इज द लोअर मोस्ट पोझिशन.
So we have found out the kinetic energy, maximum kinetic energy at the lowermost position. Now the next they have asked us to find the kinetic energy at the uppermost position A. We are going to discuss the case 2. At the uppermost position A, theta is equal to 180 degrees. So this theta is 180 degrees here. Now we know that velocity at the point A is minimum. So kinetic energy at point A is also minimum. And potential energy at point A is, this is R plus this is R. So this is twice R. So the height is twice R. So potential energy, which is mgh, that is equal to mg into twice R. Now we know that the kinetic energy at point D minus kinetic energy at point A is equal to the increase in the potential energy from D to A. Now how much is the increase in potential energy from D to A? D is this point and A is this. So this is the distance R. So mgh. So the increase in the potential energy from D to A is mgr. So the difference between the kinetic energy at point D and A, that is kinetic energy at point D minus kinetic energy at point A, is mgr. So the kinetic energy at point D is half m into 8 square, because 8 is the velocity, 8 meters per second is the velocity of the stone at point D. So half m8 square minus minimum kinetic energy, which is at point A, that is equal to mg into r. Now we rearrange it, we get minimum kinetic energy is equal to half of m into 8 square minus mgr. So we again put the values. So we get minimum kinetic energy is half, mass, the value of mass is 0.02 kg. This is 8 square, that is the velocity at point D, minus m 0.02, g which is 10, and r, the radius, is 1.8. So the calculating this, we get the minimum kinetic energy at the point A is 0.28 joules is the answer of the kinetic energy. So we have found out the values for the maximum kinetic energy and the minimum kinetic energy. Now they have also asked us to find the angular position when t is equal to mg. म्हणजे त्यांनी आपल्याला फाइंड करायला सांगितलंय थीटा. कोणत्या ठिकाण, कोणत्या पॉइंटवर थीटा फाइंड करायला सांगितलेलं आहे, त्यांनी थीटा फाइंड करायला सांगितलंय कुठे, जेव्हा when the tension in the string is equal to the weight of the stone. तो पॉइंट आपल्याला पाहिजे. So when the tension in the string is equal to the weight of the stone, त्या पॉइंटवरचा अँग्युलर पोझिशन म्हणजे थीटा किती आहे ते आपल्याला त्यांनी फाइंड करायला सांगितलेलं आहे. सो आपण असं समजू की या पॉइंटवर तो जो थीटा फाइंड करायचा आहे किंवा टेन्शन इज इक्वल टू द वेट ऑफ द स्टोन, हे कोणत्या पॉइंटवर आहे तर ह्या वाय या पॉइंटवर आहे. मग या वाय या पॉइंटवर आपण असं कन्सिडर करू की याची त्या स्टोनची व्हेलॉसिटी आहे v1. मग अकॉर्डिंग टू द जनरल इक्वेशन ऑफ द फॉर द सेंट्रीपिटल फोर्स आपण कसं लिहिणार आहे, mv1 स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू t मायनस mg कॉस ऑफ थीटा, वेर थीटा इज दिस अँगल. नाव आपल्याला 2 मध्ये काय मिळालेलं आहे, हा पॉइंट कोणता आहे, टेन्शन इज इक्वल टू द वेट ऑफ द स्टोन, इतकं तेवढं टेन्शन आहे. So tension is equal to weight of the stone, tension in the string. Now इथे हा जो T दिलेला आहे टेन्शन इन द स्ट्रिंग, याच्या ऐवजी आपण mg टाकू शकतो. So from 1 and 2 we get mv1 square upon r is equal to mg minus mg cos of theta. Now so mv1 square upon r is equal to m ब्रॅकेटच्या बाहेर घेतला, g minus g cos theta. So इथे mm कॅन्सल केला, v1 स्क्वेअर r इकडे घेतला, सो v1 स्क्वेअर इज इक्वल टू rg 1 मायनस cos theta. इथे आपण v1 स्क्वेअरची म्हणजे या पॉइंटवर व्हेलॉसिटी जी आहे ती व्हॅल्यू आपण फाइंड, त्याचा फॉर्म्युला आपण फाइंड केलेला आहे. आपल्याला विचारलेलं आहे द अँग्युलर पोझिशन, आपल्याला थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. म्हणून परत एकदा आपण एनर्जी इक्वेशन यूज करणार आहे.
the difference between the kinetic energy is equal to the increase in the potential energy. So we go for this point B. So the kinetic energy at point B minus the kinetic energy at this point Y, this is equal to the increase in the potential energy. So we get, आता ह्या ठिकाणी आपल्याला इन्क्रीज इन द पोटेन्शियल एनर्जी म्हणजे mg इंटू एच. तर हाईट किती इन्क्रीज झालेली आहे? एवढी mg इंटू एच. तर ही हाईट म्हणजे पीबी आपल्याला फाइंड करायची आहे जर आपल्याला एनर्जी इक्वेशन यूज करायचं असेल तर. सो वी नो दिस इज थीटा. सो व्हॉट इज कोसाइन ऑफ थीटा? सो कोसाइन ऑफ थीटा इज adjacent side upon hypotenuse. So we write x upon r. So cosine of theta is, which is x, that is equal to OP. So this x is equal to r cos theta or OP is equal to r cos theta. Now I don't want OP, I want PB, because PB is the increase in height of the particle when it moves from point B to the point Y. So PB is equal to this r minus x. So PB is equal to r minus x, that is OP, that is r cos theta. So PB is equal to r minus r cos theta because the value of OP is r cos theta. So r ब्रॅकेट मध्ये घेतला, ब्रॅकेटच्या बाहेर. सो वी गेट PB म्हणजे PB ची व्हॅल्यू किती आहे? r minus 1 cos theta ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे PB ची. आता आपण एनर्जी इक्वेशन यूज करणार आहे. द डिफरन्स इन द कायनेटिक एनर्जीज इज इक्वल टू द इंक्रीज इन द पोटेन्शियल एनर्जीज. सो हा कायनेटिक एनर्जी एट पॉइंट बी मायनस कायनेटिक एनर्जी एट पॉइंट डी इज इक्वल टू, सॉरी, कायनेटिक एनर्जी एट पॉइंट बी मायनस कायनेटिक एनर्जी एट पॉइंट वाय इज इक्वल टू mg into pb because pb is the height, mg into h. So h is, height is pb. So we write here the kinetic energy at point B is maximum kinetic energy. So I write half m v maximum square minus half m v1 square because v1 is the velocity at this point and half m v1 square is the kinetic energy at this point. This is equal to mg, that is into h. H is the height of this point. So the height of this point is pb. But PB is r into 1 minus cos theta. So r into 1 minus cos theta we have put it here. Now half of आता m taking into bracket आणि ब्रॅकेटच्या बाहेर घेतला m आणि हा m आणि इकडचा m आपण कॅन्सल केलेला आहे. सो आपल्याला इथे मिळालेला आहे हाफ v मॅक्सिमम स्क्वेअर मायनस हाफ. आता इथे v1 स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण पुटअप केलेली आहे rg into 1 minus cos theta. सो इथे लिहिलं आपण rg into 1 minus cos theta. दिस इज इक्वल टू m कॅन्सल झालेला आहे आत्ताच. सो rg into 1 minus cos theta. नाउ वी रिअरेंज द टर्म. सो वी गेट हाफ ऑफ v मॅक्सिमम स्क्वेअर. हे आपण टर्म इकडे शिफ्ट केली. सो वी गेट half of v maximum square is equal to half of rg into 1 minus cos theta plus rg into 1 minus cos theta. Now these terms are same. rg into 1 minus cos theta and rg into 1 minus cos theta is same. So this is 1 and this is half. म्हणून हे 3/2 rg into 1 minus cos theta राईट हँड साइडला आपल्याला मिळालं. सो आपल्याला इथे आपण व्हॅल्यूज टाकल्या. हाफ ऑफ v मॅक्सिमम ची व्हॅल्यू किती आहे आपण इथे फाइंड केली होती आधी, दॅट इज 10 meters per second. ती आपण इथे व्हॅल्यू पुटअप केली. इथे 1 प्लस हाफ इज 3/2 rg into 1 minus cos theta. मग आता या ठिकाणी आपण r ची व्हॅल्यू टाकायची आहे, g ची व्हॅल्यू टाकायची आहे आणि आपल्याला इथे आन्सर मिळत आहे कोसाइन ऑफ थीटा इज मायनस ऑफ 23/27. अकॉर्डिंग टू द लॉग टेबल्स आपण व्हॅल्यू फाइंड केलेली आहे थीटाची. थीटा इज इक्वल टू 148 degrees 25 minutes. सो वी हॅव फाउंड आउट द maximum kinetic energy which is 1 joule, the minimum kinetic energy which is 0.28 joule, and we have found out the angular position म्हणजे आपण थीटा फाइंड केलेला आहे. कोणत्या पॉइंटवर थीटा फाइंड केलेला आहे की when the tension in the string is equal to the weight of the stone. तर तो जो अँगल आहे तो किती आहे 148 degrees
25 minutes. So here we have completed the circular motion part in the rotational dynamics chapter. Now we would be starting the rotational motion part in the rotational dynamics chapter. Thank you.